नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर. कृषी वितृष या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर शेतकरी मित्रांनो, 4-5 दिवस झाला आपल्याकडे कंटिन्यू पाऊस पडत आहे आणि कंटिन्यू पाऊस पडत असताना जे काय आपलं केळीचं पीक आहे, ज्यावेळेस आपल्या केळीची वेन झालेली आहे, बऱ्याच शेतकऱ्यांच्या केळींची आत्ताच्या घडीला जी काय आहे तर ती बऱ्यापैकी वेन कंप्लीट झालेली आहे आणि ज्यांची वेन चालू आहे अशा शेतकऱ्यांचा जो काय घड आहे, बंच आहे, तर त्या बंचवर आपल्याला एक डिसीज आलेले आपल्याला तिथे पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही डिसीज कोणती आहे तर तुम्ही जर इथे पाहिलं तर जो काय हा बंच आहे तर या बंचवर आपल्याला एक ब्लॅक कलरचा स्पॉट आलेला आपल्याला तिथे पाहायला मिळत आहे, की ज्याला आपण स्पिटिंग स्पॉट असं म्हणत असतो. शेतकरी मित्रांनो, हा जो काय स्पिटिंग स्पॉट आहे तर तो ज्यावेळेस आपली केळीची वेन होत असते त्यावेळेस एक छोट्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या जो काय आपला बंच आहे तर त्या बंचवर आपल्याला आलेलं तिथे पाहायला मिळत असतो. तर शेतकरी मित्रांनो, याला लवकरात लवकर जर कंट्रोल नाही केलं तर हा कालांतराने ज्यावेळेस आपला माल हार्वेस्टिंगला येणार आहे त्यावेळेस याचा जो काय आकार आहे, ज्याचा साईज आहे तर तो आपल्याला वाढलेला पाहायला मिळत असतो आणि जो काय आपला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे तर तो आपल्याला तिथे तयार झालेला पाहायला मिळत नाही. ज्यावेळेस याच्यावरती तो स्पॉट जर पाहायला मिळाला तर जे एक्सपोर्टर आहेत, जे माल एक्सपोर्ट करणारे जे काही लोक आहेत तर तो आपला माल रिजेक्ट करतात आणि आपल्याला तिथे खूप सारा जो काही तोटा आहे तर तो सहन करावा लागतो. तर शेतकरी मित्रांनो, जर जो काय हा स्पिटिंग स्पॉटचा जी ही डिसीज आहे तर ते आपल्याला एक बुरशीजन्य डिसीज आपल्याला तिथे पाहायला मिळते, की जी जीवाणूंपासून आपल्या जीवाणूजन्य बुरशी आहे आपल्याला, असं ते आपल्याला तिथे समजतं, की जी ही स्पिटिंग स्पॉट आहे, जीवाणूजन्य बुरशी आहे, तर त्याला आपल्याला कंट्रोल करणं तिथे आपल्याला खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर ही कंट्रोल करत असताना आपल्याला याच्यामध्ये एक 2 कॉम्बिनेशन वापरायचे आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा जे पहिलं स्प्रे घेणार आहे, स्प्रेमध्ये तुम्हाला 2 कॉम्बिनेशन वापरायचे आहेत, की ज्याच्या पहिल्या स्प्रेमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशकचा त्याच्यामध्ये वापर करायचा आहे. त्याच्यामध्येच पहिलं म्हणलं तर जे बुरशीनाशक आहे तर ते आपल्याला थायफोनेट मिथाइल जे कंटेंट असलेले एक बुरशीनाशक वापरायचं आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला रोको मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्लोप्राइड कंटेंट असलेले आपल्याला एक कीटकनाशक वापरायचे आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सोलोमन वापरू शकता, कॉन्फिडोर वापरू शकता, आयडॉल वापरू शकता किंवा त्रिशूळ वापरू शकता, की ज्याच्यामध्ये आपल्याला इमिडाक्लोप्राइड कंटेंट हा मिळत असतो. शेतकरी मित्रांनो, हा जो एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक आहे याच्यामध्ये जे काय रोको आहे तर त्याचं प्रमाण वापरत असताना आपल्याला 25 ग्रॅम जे आहे तर ते 15 लिटर पंपासाठी वापरायचं आहे आणि जे इमिडाक्लोप्राइड आहे तर ते 15 ml जे आहे तर ते आपल्याला 15 लिटर पंपासाठी वापरायचं आहे. शेतकरी मित्रांनो, हा झाला पहिला स्प्रे जो की आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसांनी आपल्याला दुसरा स्प्रे घ्यायचा आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक वापरायचं आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला ॲमिस्ट्रोटॉप वापरायचं आहे, की हे जे आहे ॲमिस्ट्रोटॉप तर ते आपल्याला बुरशीनाशक आहे, ज्याच्यामध्ये ॲझोक्स्ट्रॉबिन आणि डिफेनोकॉनेझोल हे 2 आपल्याला कंटेंट आपल्याला तिथे पाहायला मिळत आहेत. आणि दुसरं कीटकनाशक वापरत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला इमिडाक्लोप्राइडच वापरायचं आहे, की ज्याच्यामध्ये मी अगोदर सांगितले ते तुम्ही त्याच्यापैकी एक कोणतंही वापरू शकता. याच्यामध्ये जे प्रमाण वापरत असताना जे काही ॲमिस्ट्रोटॉप आहे तर ते ॲमिस्ट्रोटॉप वापरत असताना याच्यामध्ये प्रमाण 15 लिटर पंपासाठी तुम्ही 20 ml तुम्ही वापरू शकता आणि जे काही इमिडाक्लोप्राइड आहे तर ते 15 ml प्रति 15 लिटर पंपासाठी आपल्याला तिथे वापरायचं आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही हे 2 कॉम्बिनेशन वापरता 4 ते 5 दिवस अंतर ठेवून ज्यावेळेस हे दोन्ही स्प्रे तुमच्या जो काय घड असेल किंवा जो काय तुमचा बंच असेल त्याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही घेत असाल तर जे काही स्पिटिंग स्पॉट किंवा जे ब्लॅक स्पॉट आहेत तर ते आपल्याला तिथे गेलेले पाहायला मिळत असतात. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस हे स्पिटिंग स्पॉटचे असतील किंवा जे ब्लॅक स्पॉट असतील, ज्यावेळेस तुमच्या जो काय तुमचा बंच असेल, जो काय घड असेल तर त्याच्यावरनं गेल्यावर जो काय आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटीचा जो माल आपल्याला पिकवायचा आहे तर तो आपल्याला तिथे पिकलेला पाहायला मिळत असतो. शेतकरी मित्रांनो, हा स्पिटिंग स्पॉट रोग जरी आपल्याला दिसायला छोटासा वाटत असला तरी याच्यामुळे आपल्याला खूप सारे तोटे, आपल्याला ज्यावेळेस आपला माल हार्वेस्ट होणार आहे त्यावेळेस आपल्याला भरपूर सारा जो काय तोटा आहे तर त्यावेळेस आपल्याला सहन करावा लागतो. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस हा रोग आपल्या जी काय डिसीज आहे तर ते आपल्या पिकावरती दिसेल त्यावेळेस लवकरात लवकर याचे कंट्रोल करणं आपल्याला तिथे खूप महत्त्वाचं असतं. शेतकरी मित्रांनो, हा जो डिसीज आहे तर त्याला तुमच्याकडं काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.